नमस्कार, एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला हेडलाईन्स। पुण्यातल्या माळीण गावावरती दुःखाचा डोंगर, दरड कोसळून अर्ध गाव ढिगाऱ्याखाली। माळीण दुर्घटनेने पंतप्रधान हळहळले, तर केंद्रीय गृहमंत्री माळीणच्या पाहणीसाठी पुण्याकडे। मुसळधार पाऊस आणि चिखलामुळे बचाव कार्यात अडथळे, एनडीआरएफचे जवान बचाव कार्यात मग्न। आता बातम्या विस्तारानं। पुण्यातील भीमाशंकर जवळच्या माळीण गावावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय। माळीण गावावरती डोंगर कोसळून सुमारे 400 जण दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे। जवळपास 750 लोकवस्तीचं हे गाव होतं। आता या ठिकाणी चिखलाचं मैदान झाल्याचं चित्र आहे। माळीण गावाच्या दुर्घटनेवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले। याबाबत पंतप्रधानांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून माहिती घेतली। राजनाथ सिंह दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी माळीण गावाकडे रवाना होत आहेत। रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी ते घटनास्थळी दाखल होतील। दरम्यान या घटनेचं गांभीर्य पाहून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळाकडे रवाना झालेत। माळीण या गावामध्ये दरड कोसळून त्या दरडीखाली गावातली जवळजवळ 44 घरं ही पुरली गेल्याची घटना घडलेली आहे। गावाची लोकसंख्या 715 होती। जवळजवळ 160 व्यक्ती दरडीखाली सापडल्याचे अंदाज बांधण्यात आलेले आहेत। माळीण गावची एवढी मोठी दुर्घटना एका एसटी चालकाकडून सकाळी 8 वाजता समजली। गावात एसटी आल्यावरती एसटी चालकाला ना गाव दिसलं ना रस्ता दिसला। रोज दिसणारं गाव अचानक बेपत्ते झाल्याची बातमी त्यानं स्थानिक प्रशासनाला कळवली, तेव्हा गावावरती मोठी दरड कोसळल्याचं लक्षात आलं। दरम्यान माळीण बचाव कार्याला सकाळपासून सुरुवात झाली आहे, मात्र मुसळधार पावसानं मदत कार्यात अडथळे येत आहेत। घटनास्थळी एनडीआरएफच्या 2 तुकड्या बचाव कार्य करतायत, तर दिल्लीहून 300 जणांचं आणखी एक पथक मागवण्यात आलंय।